संत ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा आळंदीत हरिनामाच्या गजरात पार पडलाय। सोहळ्यासाठी लाखो भाविक दाखल झाले होते। दरम्यान सोहळ्यावर पहिल्यांदाच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। संत्र्यांवर आलेल्या बुरशी रोगामुळे व्यापाऱ्यांनी संत्रा खरेदीकडे पाठ फिरवली आहे। झाडावरील संत्रा हा झाडावरच पिकून त्याची फळगळ होतीये। नंदुरबारमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं लाल मिरचीच्या उत्पादनात 50% पेक्षा अधिक घट झाली आहे। येत्या काळात लाल मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट येणार असल्याचा अंदाज बाजार समितीच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय। जालन्यात उत्पादन खर्च वाढल्यानं कापसाला किमान 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। कमी भाव परवडत नसल्यानं शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत, त्यामुळे जिनिंग उद्योग ठप्प पडलाय। कापूस हंगाम संपत आला असूनही बहुतांश शेतांमध्ये कापूस वेचणी बाकी आहे। मजूर मिळत नसल्यामुळे काढणीविनाच कापूस शेतात पडू नये। वाढीव दर देऊन देखील मजूर मिळत नसल्यानं काढणीला आलेला कापूस काढायचा कसा असा सवाल शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालाय।